मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील परमहंस श्री यशवंत बाबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्षपदी निमसोड येथील उद्योजक जनार्दन महादेव मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। यापूर्वी कुरोलीचे माजी सरपंच कैलासवासी हनुमंतराव देशमुख हे पद भूषवत होते। त्यांच्या आकस्मिक निधनानंतर बरेच दिवस हे पद रिक्त होते। आता मोरे यांची या पदावर निवड झाली आहे। श्री मोरे आणि कैलासवासी देशमुख या दोघांना काका या आदरार्थी नावाने संबोधले जाते। नूतन अध्यक्ष श्री मोरे आणि सहकाऱ्यांचा ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना नामदार गोरे म्हणाले, आपण प्रत्यक्षपणे बाबांना पाहिलेलं आहे, त्यांचं दर्शनही घेतलेलं आहे। त्यानंतर आता बाबांच्या समाधीच्या दर्शनाची जबाबदारी माझ्या पत्नीने उचलली असल्याने आमच्या कुटुंबाची परमपूज्य बाबांवर श्रद्धा आहे। बाबांच्या समाधी मंदिराचं काम अनेक वर्षांपासून सुरू आहे। निधीची कमतरता आहे। आता बाबांच्या आशीर्वादाने ग्रामविकास सारखं महत्त्वाचं खातं माझ्याकडे। हे स्थळ सध्या शासनाच्या ब वर्ग पर्यटन स्थळ आराखड्यात आहे। ट्रस्टींनी हे स्थळ अ वर्ग पर्यटन मध्ये आणण्याची मागणी केली आहे। त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे। पण चालू परिस्थितीमध्ये या मंदिराचं अपूर्ण काम करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सुमारे 5 कोटी रुपयांचा तातडीचा निधी लवकरच या समाधी मंदिरासाठी देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। यावेळी सोनियाताई गोरे, गटविकास अधिकारी जस्मीन शेख, विधानसभा अध्यक्ष सोमनाथ भोसले, सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे, आंधळीचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे, ट्रस्टचे माजी चेअरमन नंदकुमार गोडसे, विशाल बागल, डॉक्टर विवेक देशमुख, डॉक्टर सचिन भोसले, कुमार शेटे आदींची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान देवस्थान ट्रस्टमध्ये संदीप मोहन सावंत उपाध्यक्ष, गजानन श्रीरंग कुंभार सचिव, चंद्रसेन भगवानराव देशमुख खजिनदार, अनिल कृष्णाजी माने विश्वस्त, अजित अनंतराव देसाई, महेश मारुतराव देशमुख, गगनराज विठ्ठलराव पाटील, अनंत हनुमंत माने विश्वस्त, सोनियाताई जयकुमार गोरे यांची यावेळी स्वीकृत विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली आहे। तर श्री यशवंत हो जयवंत हो आश्रम अध्यक्षपदी अनिल कृष्णाजी माने, अजित अनंतराव देसाई उपाध्यक्ष, महेश मारुतराव देशमुख सचिव, गजानन पाटील खजिनदार आदी नूतन पदाधिकारी निवडी करण्यात आलेल्या आहेत। यशवंत हो जयवंत हो, मी जनार्दन महादेव मोरे काल झालेल्या आश्रम देवस्थान ट्रस्ट निवडीमध्ये बिनविरोध निवड झाली। संदीप मोहन सावंत उपाध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली। गजानन श्रीरंग कुंभार सचिवपदी त्यांची बिनविरोध निवड झाली। चंद्रसेन भगवानराव देशमुख यांची खजिनदारपदी निवड झाली। अनिल कृष्णाजी माने विश्वस्त, अजित अनंतराव देसाई विश्वस्त, महेश मारुतराव देशमुख विश्वस्त आणि अनंत हनुमंत माने विश्वस्त, गगनराज विठ्ठलराव पाटील यांची विश्वस्तपदी निवड झाली। काल जयाभाऊ गोरे महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करून बिनविरोध निवड झाली। इथून पुढं देवस्थान च्या कामामध्ये आम्ही सर्व मंडळी पूर्णपणे वेळ देऊन चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करू, एवढं मी आश्वासन देतो। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर, सिद्धेश्वर कुरोली। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।